सांगितला बोल तुला कोण काय बंद ठेव ना मग बोल ना. लाईव्हला बघ आवाज कसा जातोय. चला त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. नाही स्कोर बघा. चला एस बी मालक संघ स्ट्राईकला अरुण, नॉन स्ट्राईकला महेश. सामना करतायत सोहेबचा. पहिला बॉल कट केलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू सीमापार 4 रन. धावा घेतला त्या अरुण नाही. दुसरा बॉल घेऊन येतोय सोहेब अरुण साठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू. पुन्हा एकदा 4 रन. सॉरी चौकार नाहीये. दोन धावा. तीन धावा. दत्तनगरच्या कुठल्याही बॉलरने जर लगातार 3 विकेट घेतल्या तर आकाश डोळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तिसरा चेंडू घेऊन येतो शोएब महेश साठी. बघूया महेश काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर बॉल, डॉट डिलिव्हरी. पुढील चेंडू महेश साठी. सोहेब घेऊन येताना आतापर्यंत 3 चेंडू झाले, 7 धावा झालेत धावफलकावर. बघूया शेवटचा सामना, फायनल सामना, फायनल दिवस. महेश बघूया. आणि हा बॉल काही समजला नाही महेश यांना, कारण लवकर आले तोट्या आज ना, त्यामुळे काही समजलं नाही. चौथा चेंडू डॉट चेंडू. दत्तनगर हेदवली चांगली टीम ही, स्ट्रगल करते. सोहेब पुढील चेंडू घेऊन महेश साठी. आणि चांगला 1 धावा तिथे. 1 धावाने स्कोर संख्या झाली 8 धावा. साहेब ओव्हर मला शेवटचा चेंडू घेऊन अरुण साठी. आणि अरुणने चांगला शॉट आणि 4 धावा. नाही ना, 1च धाव.
एक धावानी धाव काय झाले 9 धावा. हेलो हेलो स्कोर यहाँ पर हुआ है 9 रन. अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखा जाएगा तो दत्तानगर डोखम अच्छी यहाँ पर गेंदबाजी की है. बल्लेबाज को कुछ बल्ला खोलने का पर मौका नहीं दिया. अंपायर जल्दी आप स्पीड लीजिए. आज हमको यहाँ पर फाइनल मुकाबला भी यहाँ पर देखना है इस ग्राउंड पर. जब तक शायद अंधार होगा यहाँ पर फाइनल आप लोग आपको देखने को मिलेगा यहाँ पर. यहाँ पर दूसरी ओर लेकर आए यहाँ पर संघर्ष. देखते हैं यहाँ पर कितना बड़ा संघर्ष करता है अपनी टीम के लिए. संघर्ष है यहाँ पर राइट में गेंदबाज उससे बल्लेबाज फिर से करते यार. अरुण पहली गेंद खेलने गया तैयार यहाँ पर फुल टॉस गेंद थी शायद ऑफ स्टंप के बाहर जाएगा यहाँ पर हम पर यहाँ पर शायद नो करा करते हुए और 1 रन दौड़ के पूरा किया. 1 रन शायद नो गेंद थी यहाँ पर 2 रन मिलेंगे. इस 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 11 रन. आपको यहाँ पर 5 मिनट में आपको 6 गेंद यहाँ पर डालने हैं. फिर एक बार बल्लेबाज तैयार. शायद रनअप में कुछ गलती कर बैठे यहाँ पर गेंदबाज. फिर एक बार बल्लेबाज तैयार. यहाँ पर देखा जाएगा इस गेंद पर क्या होता है. फुल टॉस गेंद यहाँ पर की तरफ भेजता गेंद शायद गेंद जाएगी सीमारे का बाहर. 4 रन के 4 रन से स्कोर बढ़ता हुआ 15. अच्छी भली बाजी यहाँ पर फिर से एक बार बल्लेबाज तैयार पर देखते क्या होता है इस गेंद पर. फुल टॉस गेंद यहाँ पर शायद बल्लेबाज को समझे लेकिन यहाँ पर विकेट कीपर गलती कर बैठे. यहाँ पर शायद 9 गेंद आती हुई और मिलेंगे 4 रन. मतलब एक 5 का 5 एक 9 का. और यहाँ पर शायद बल्लेबाज को मौका रह गया यहाँ पर फील्ड गेंद खेलने का. फिर से एक बार बल्लेबाज तैयार पर देखा जाएगा क्या होता है इस गेंद पर. रिटर्न बल्लेबाज शायद फिर से एक बार लेग स्टंप के बाहर गेंद जाएगी यहाँ पर अंपायर करार करते हैं पर वाइट. इस वाइट से स्कोर बढ़ता हुआ 21 रन. यहाँ पर देखा जाएगा तो यहाँ पर खराब गेंदबाजी. फिर से एक बार बल्लेबाज तैयार. अब देखा जाएगा यहाँ पर क्या होता है. फिर से एक बार शायद उड़ाया इस गेंद को. शायद यहाँ पर अच्छी फील्ड होती है शायद लेकिन वहां पर कोई फील्डर मौजूद है इसलिए दौड़कर 2 रन पूरे किए. यहाँ पर थ्रो खराब होने की वजह से शायद यहाँ पर मिलेंगे 2 रन. इस 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 23 रन. अच्छी बल्लेबाज यहाँ पर करते हुए दिखते हैं बल्लेबाज. फिर से एक बार बल्लेबाज तैयार पर देखा जाएगा क्या होता है इस गेंद पर.
पर शायद आपका पुश किया, यहाँ पर शायद फील्डर मौजूद है लेकिन कोई फायदा नहीं, उसके सर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पर। 4 रन, इस 4 रन से स्कोर बढ़ता हुआ 27 रन। अच्छी बल्लेबाजी करते हैं यहाँ पर महेश, अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखा जाएगा महेश की तरफ से। एसबी मालत, अच्छे बल्लेबाज है महेश। फिर एक बार शायद गेंद को कुछ समझ नहीं पाए यहाँ पर, अच्छी गेंद डाली गेंदबाज ने। काफी समय के बाद ऐसी गेंद देखने को मिली यहाँ पर। संघर्ष संघर्ष यहाँ पर अपने टीम के लिए संघर्ष करता हुआ यहाँ पर फिर से एक बार बल्लेबाज तैयार महेश, शायद यार को लाइन की गेंद यहाँ पर गेंद को निकाला। अभी कुछ संघर्ष करते हुए यहाँ पर संघर्ष अपनी टीम के लिए। बल्लेबाज शायद कुछ समझ नहीं पाए इस गेंद को, स्कोर वही रुकता हुआ 27 रन। अभी भी जैसे एक बार बल्लेबाज था यहाँ पर, शायद ये व्हाइट की गेंद शायद रहेगी और मिलेगा एक रन, एक व्हाइट का। लेग बाय के अंपायर ने यहाँ पर करे, लेग बाय का एक रन मिलेगा और एक व्हाइट का, मतलब 2 रन मिलेंगे लेग 22 का। 29 रन। फिर से एक बार बल्लेबाज तैयार, फुल क्रॉस गेंद हल्का सा पर पुश किया, यहाँ पर फील्डर दौड़ते हुए शायद नन्ना सा फील्डर यहाँ पर अच्छी फील्डिंग करते हुए यहाँ पर शायद जब तक तुरंत शायद 2 रन यहाँ पर शायद पूरे हो गए। इस 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 31 रन 31 लॉस ऑफ विकेट। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 31। दूसरे ओवर के बाद स्कोर हुआ है 31, 31 रन 31 दाव संख्या। अभी भी कोई विकेट नहीं गया पर दोनों बल्लेबाज क्रीज पे मौजूद है। यहाँ पर देखा जाएगा तो महेश के बल्ले से आए 11 रन, 9 गेंदे खेले यहाँ पर, और अरुण के बल्ले से आए 10 रन, 5 गेंदे यहाँ पर खेल चुके यहाँ पर। तो इस एक बार महेश तैयार, देखेंगे क्या करेंगे इस बार। शायद वहां पर गेंद को समझ नहीं पाया, अच्छी गेंद यहाँ पर बल्लेबाज को समझ नहीं पाए। नामदेव राइट आर्म गेंद पर जा पर नामदेव, वैसे स्ट्राइक पर रहेंगे महेश। फिर से एक बार बल्लेबाज तैयार महेश, शायद गेंद को शायद कुछ समझ नहीं पाए, अंपायर के पास गए थे लेकिन कोई फायदा नहीं। अंपायर ने उसको बोला कि भाई गेंद थोड़ी अंदर आई है, शायद थोड़ा अंपायर ले यहाँ पर। फील्ड डिलीवरी, फिर से एक बार महेश तैयार, यहाँ पर गेंद से उठाया पर फील्डर मौजूद है, यहाँ पर वापस जाना पड़ेगा यहाँ पर महेश को। जी हाँ, अच्छी गेंदबाजी यहाँ पर। नामदेव की तरफ से नेक्स्ट बल्लेबाज बढ़ाते हुए नाम उमेश, अजून 2 विकेट घेतल्या तर आकाश डोळे यांच्याकडून 501 रुपया। अच्छा मौका यहाँ पर गेंदबाज को नामदेव,
फिर से एक बार बल्लेबाज तैयार, नए बल्लेबाज पर आते शायद शायद यहाँ पर नो गेम थी, लेकिन कोई फायदा नहीं। इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 32 रन 32। फिर से एक बार बल्लेबाज तैयार पर देखा जाएगा क्या होता है। शायद यहाँ पर पैड पर गेंद लगी थी, यहाँ पर शायद एक ही रन मिलेगा लेग बाय के इशारे यहाँ पर अंपायर का। इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 33 रन। अच्छी गेंदबाजी यहाँ पर नामदेव की तरफ से। फिर से एक बार गेंद डालने के लिए यहाँ पर नामदेव तैयार। यहाँ पर हल्की सी यहाँ पर शायद एज लगी, यहाँ पर फील्डर मौजूद, लेकिन कोई फायदा नहीं। यहाँ पर क्या छूटता हुआ, शायद जब तक शायद फील्ड कर बैठे यहाँ पर 2 रन पूरे। इस 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 35 रन। 35 रन। शायद इस ओवर की आखिरी गेंद रहेगी। फिर से एक बार बल्लेबाज तैयार पर अरुण। शायद यहाँ पर हल्की चीज लगी, वहां पर फील्डर मौजूद है, शायद जब तक फील्ड कर बैठे शायद स्कोर वही रुकता हुआ 35 रन। यहाँ पर 4 गेंदबाज कंपल्सरी रहेंगे। कर्णधार आप ध्यान दीजिए इधर। यहाँ पर शायद आखिरी ओवर यहाँ पर लेके आए सागर। फिर से एक बार फुल टॉस गेंद शायद पर भेज दे, शायद सीमा रेखा पार 6 रन। इस 6 रन से स्कोर बढ़ता हुआ 41। 41 धाव संख्या। आते आते शायद यहाँ पर शुरुआत की है उमेश ने। फिर से एक बार वही बल्लेबाज शायद तैयार, देखते क्या होता है इस गेंद पर। शायद फिर से एक बार वही दिशा दिए, यहाँ पर फील्डर मौजूद, अच्छी फील्ड होती है, शायद खराब यहाँ पर देखा जाएगा तो खतरा सकता है, लेकिन यहाँ पर डायरेक्ट हिट। लाजवाब यहाँ पर निशाना देखने को मिला है, आप लाइव देख सकते हैं। वापस एक बार बल्लेबाज को यहाँ पर जाना पड़ेगा उमेश। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 42। आप देख सकते हैं आप बाउंड्री की तरफ थे, यहाँ पर रिप्लाई में देख सकते हैं वहां पर थोड़ी सा पंबल हुआ था और शायद गेंद फेंकी डायरेक्ट जाकर लगी स्टंप पर, ये देख सकते हैं। अच्छा निशाना था यहाँ पर। सागर गेंदबाज यहाँ पर शायद फिर से उठाया, फील्डर शायद मौजूद यहाँ पर, लेकिन कोई फायदा नहीं, इसके सर के ऊपर से जाए ये गेंद यहाँ पर 6 रन। इस 6 रन से स्कोर बढ़ता हुआ 48। 48 संख्या। महेश अच्छी बल्लेबाजी यहाँ पर
आते आते प्रहार करते हुए यहाँ पर अपना बल्ला खोलते हुए फिर से एक बार उठाया इस गेंद पर शायद अमर यहाँ पर शायद गिराएगी, शायद फिर से एक बार मिलेंगे 6 रन। बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी, इस 6 रन से स्कोर बढ़ता हुआ 54 54। 2 विकेट के नुकसान पर यहाँ पर महेश अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करते हुए शायद फिर से एक बार आंदोलन गिरा लगा पर शायद वापस जाना पड़ेगा यहाँ पर महेश को। नए बल्लेबाजा पर आते हुए जीतू, शायद आखिरी गेंद इस ओवर की, यहाँ पर ऑपर साइड फील्डर मौजूद है, अच्छी कैच यहाँ पर वापस जाना पड़ेगा। अभी अभी आए थे लेकिन वापस जाना पड़ेगा। स्कोर वही गिरता हुआ 55 टू विन। 55 धावा काढायच्या आहेत। जांभूळवाड कर्णधार जेबी इंग्लिश कर्णधार कमिटी बॉक्स मध्ये याचा आहे। मालक टीम जल्दी अपनी फील्ड लगाइए। मालद जल्दी अपनी फील्ड लगाइए। मालद दत्तनगर है दिल्ली, दो अपने बल्लेबाज भेजिए। मालद जल्दी अपनी फील्ड लगाइए, हमारे पास वक्त कम है। शायद यहाँ पर दोनों भाई क्रीज पर आते हुए समीर और शोएब, दोनों भाई भाई स्ट्राइक पर यहाँ पर रहेंगे समीर और रहेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज
पहला ही ओवर पावर प्ले का रहेगा। पहली गेंद यहाँ पर रहेगी, शायद वही यहाँ पर अपना टीम का यहाँ पर खाता खोलते हुए हैदराबाद टीम। पहली गेंद थी वाइट, फिर से एक बार शायद गेंद को कुछ समझ नहीं पाया यहाँ पर। अच्छी गेंदबाजी महेश की तरफ से। पहली गेंद थी शायद वाइट थी। दोनों भाई यहाँ पर क्रीज पर है, समीर और सोएब। स्ट्राइक पर समीर, फिर से एक बार गेंद को शायद समझ नहीं पाए। अच्छी गेंदबाजी यहाँ पर महेश की तरफ से। दो गेंदें डॉट निकाली है, पहली गेंद वाइट थी। समीर गेंद को शायद कुछ समझ नहीं पा रहे। छोटा भाई बोल रहा है कि भाई तू बस खड़ा रहे। फिर से एक बार वही दिशा, वही लेंथ, लगातार तीसरी गेंद यहाँ पर डॉट। शायद अब छोटा भाई उसको कुछ बात करते दिखते हैं यहाँ पर, अब देख सकते हैं। अच्छी गेंदबाजी यहाँ पर महेश की तरफ से। 3 गेंदें डॉट निकाली यहाँ पर, एक वाइट का रन हुआ है। बस शायद यहाँ पर आकर कुछ क्या, यहाँ पर शायद फील्डर मौजूद है यहाँ पर। जी हाँ, दौड़ते हुए यहाँ पर शायद गेंद को फील्ड कर बैठे, जब तक शायद तीसरा भी रन यहाँ पर पूरा। अंपायर नो बोलेगा। यहाँ पर शायद नो करा करते हैं अंपायर, मतलब इससे गेंद पर मिलेंगे 4 रन। 3 रन दौड़ के पूरे किए और एक नो का स्कोर बढ़ता है यहाँ पर 5 रन। शोएब को यहाँ पर बड़ा मौका रहेगा, शायद फील्ड गेंद रहेगी यहाँ पर, मतलब कैच ली भी आउट नहीं होगा। शोएब यहाँ पर तैयार दिखते गया होता है। इस गेंद पर शायद टैकल गेंद यहाँ पर समझ नहीं पाए कुछ शोएब। अच्छी गेंदबाजी यहाँ पर, स्कोर हुआ 5 रन। 1 बाउंस यहाँ पर अंपायर खड़ा करते हुए। अच्छी गेंदबाजी यहाँ पर, लेकिन अंपायर ने उसको ऑन बाउंस का इशारा यहाँ पर। अगर अगली गेंद बाउंसर डालेंगे तो शायद यहाँ पर नो गेंद रहेगी। फिर से एक बार शोएब तैयार, वो शायद फिर से वाइट गेंद जाएगी, लेफ्ट थम के बाहर। इस वाइट से स्कोर बढ़ता हुआ 6 रन। एक बार शोएब तैयार, ओहो यहाँ पर शायद खड़े खड़े शायद गेंद को शायद भेज दिया सीधा सीमा रेखा पार। 6 रन। थैंक यू।
सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि खेळाडूंचं मनापासून आजच्या दिवसामध्ये शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये फायनल दिवसामध्ये सहर्षे स्वागत आहे. तर पहिली मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला SB मालक संघ तर एका बाजूला दत्तनगर डोळखाम संघ. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली ही पहिली लढत बदलली. आतमध्ये पॉईंटच्या दिशेने चेंडू धक्काला तिथे क्षेत्ररक्षक धावतायत पण बघता चेंडू जमीन आग लावत चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवर मात्र पहिल्याच येथील या 4 धावा आणि 4 धाव्याने फलक सध्याच्या घडी जर पाहिलं तर पहिली ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16च्या घरामध्ये. जांभूळवाड संघाचा कर्णधार आणि हिंदू संघाचा कर्णधार. चला लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करायची आहे. विलंब लावायचा नाही मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस फायनलचा दिवस आहे. तर फायनलच्या दिवसामध्ये आपण जे एक मिनिट जो खर्च कराल ना तो अतिशय आज महागडा ठरणार आहे. तर सर्वांना विनंती आहे आपण वेळेचं बंधन आज एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. जवळजवळ 54 धावा दफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये लागल्या होत्या आणि 55 धावांचा टार्गेट बनवायचा दत्तनगर डोळखाम संघाला. तर सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हर मध्ये म्हणल्या 16 धावा. तर अजूनही ओव्हर 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सॉरी 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 39 धावा. समीकरण जर पाहायला गेलं तर साधारणपणे सोपं पाहायला मिळतं पण तितकंच कठीण सुद्धा पाहायला. तर स्ट्राईक वरती आपण सुरेबला पाहू शकतात नॉन स्ट्राईक वरती. सॉरी स्ट्राईक वरती समीर आणि नॉन स्ट्राईक वरती असे दोन्ही बंदी असे म्हटलं तरी हरकत नाहीये. इथे जर पाहायला गेलं तर फटका एक टायमिंग मध्ये नव्हता परंतु किती सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारची धावसंख्या सध्याच्याकडे फक्त जाग्यावरती थांबली जाते. अजूनही जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश सांबरेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. SB मालक संघाकडनं सध्याच्याकडे पहिला चेंडू आलाय डॉट. अजूनही उर्वरित 17 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. तर पुन्हा एकदा सांबरे चेंडू घेऊन जाताना महेश इथे पटका प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल कव्हरच्या दिशेने. तिथे मात्र सुंदर फिल्डिंग पाहायला मिळेल. SB मालक संघाकडनं एक धाव घेण्याचा प्रश्न उपस्थित झाले परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र सोहेबनं समीरला थांबवला आणि ही एक सिंगल मिळेल. या एक सिंगलने धावसंख्या दफलकर 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 17च्या घरामध्ये 17 धावा दफलकर. प्रति षटकारासाठी आकाश डोळेच्या माध्यमातून 100 रुपयाचा प्राइज आलेला आहे. हाच प्रेक्षकांच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे तसंच खेळाडू संघ सुद्धा सुंदर मोठी संधी असणार आहे. शेवटचा अंतिम दिवस आहे फायनलचा दिवस आहे. महेश पुन्हा एकदा जर पाहिलं तर उमेद विकेटच्या दिशेने चेंडू खेळलेला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आले. बघता या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 धावांनी दफलक जोडलेला पाहायला मिळतं. सध्याच्याकडे धावसंख्या दफलकावरती एकूण टोटल जोडले जातलं 19. महेश सांबरे पुन्हा चेंडू घेऊन जाताना हो पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सोहेबनं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सध्याच्या घडीला आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 19 लागलेला पाहिलं तर अजूनही उर्वरित 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. समीकरण जर पाहिलं तर थोडंसं कठीण आहे परंतु सोपं करण्याचं कामात इथून पुढे फलंदाज करेल की नाही पाहायचं आहे. सध्याच्या घडीला गोलंदाजाने चांगलं वर्चस्व गाजवलंय. आतापर्यंत त्याने फक्त 3 धावा खर्च केला 3 चेंडूंवरती. पुन्हा एकदा महेश इथे प्रॉपर कनेक्शन नाही आहे. तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूवरती जोडले जातील. चेंडू अडवला गेला फिकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली. असंच धाव होत्या. आज चांगली कामगिरी राहील. तर या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या दफलकावरती 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल 21 धावा. चला स्पीडअप घ्यायचा लगेच टॉस साठी आपण समोरची टीम हिंगलूड टीम आणि
जांभूळवाड संघ. चला दोन्ही संघाच्या खरेदीने आपण लगेच येणं करायचं. आता फटका प्रॉपर आहे, कनेक्शन तिथे गणेशभाई लोखंडेने सुंदर झेल टिपला आपल्या समालोचन कक्षाच्या बाजूला. अतिशय सुंदर झेल प्रेक्षक म्हणून आणि एक मुख्य आयोजक म्हणून गणेशभाई लोखंडे यांच्या माध्यमातून इथे सुंदर झेल टिपला आणि 6 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि 6 धावेने दफोलक जोडलं गेलं. दफोलकावरती 27 धावा. तर पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये फायनलच्या दिवसामध्ये सन्माननीय आमचे हेमंतजी तावडे साहेब अतिशय गाजलेले पंच, शापूर तालुक्यात अहंकार माजवणारे पंच म्हणून घोषित झाले ते पंच पुन्हा सकाळी सत्रामध्ये हजर होताना पाहायला त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. तर त्याला टॉचिंगसाठी येणं करायचं आहे. टॉच करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार, इंग्लिश संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. तर जांभूळवाड संघ आपण सुद्धा येणं करायचं आहे. विलंब आज अजिबात लावायचा नाही. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं 14 चेंडूचा खेळ, सॉरी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे 28 धावा. तर बघूया 28 धावा इथून पुढे चेंज केल्या जातील की थांबवल्या जातील ते पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच चांगली रंगली जाईल. आजच्या दिवसातली ही पहिलीच मॅच आहे, परंतु पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सुरसीची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. विश्वास गोलंदाजी मार्कर विश्वास आपल्या संघावरती विश्वास ठेवील की नाही तेच तितकंच महत्वाचं आहे. कारण सध्याच्याकडे आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 12 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर 28 धावा म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 14ची सरासरी इथून पुढे मात्र दत्तनगर हेदवली डोळखाम संघाला करायची आहे. तर स्ट्राईक वरती समीरला आपण पाहू शकतो, नॉन स्ट्राईक वरती सोहेबला पाहू शकतो. सोहेबनी जर पाहिलं तर 7 चेंडू खेळलाय आणि 7 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्यात आणि समीर 6 चेंडू खेळलाय आणि फक्त 4 धावा बनवल्यात. तर बघूया विश्वास, हो पहिला चेंडू जर पाहिला थोडासा खराब आहे. पंचांच्या माध्यमातून सांगितलं जातं, दंडित केलं जातं. दोन्ही हात समांतर चेंडू आलाय अवांतर आणि एक्स्ट्राची धाव जोडली जाते. एकने धावसंख्या पुढे सरकली जाते, धावसंख्या 28 धावा. चला टॉसविनसाठी प्लीज जांभूळवाड संघ आपण उपस्थित झाला असेल तर लगेचच आपण येणं करायचं आहे. विलंब आज अजिबात नको आहे. एक मिनिट आज महत्वाचं आहे फायनलच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा फटका बसलाय हवेमध्ये चेंडू क्षेत्रक्षक तिथे कव्हर रिजन मध्ये चेंडू वरती क्षेत्रक्षक आले आणि सुंदर जेजबेन महेश सांबरेच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल टिपलाय आणि समीरचा खेळ संपलाय. बघता बघता मात्र समीरला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. या चेंडूवरती मी तेही की थोडीशी संधी देऊया आपण डीजे मास्तर सागरला. एकूण कॅप्टन सन्माननीय सुधीरजी वेखंडे साहेब मुख्यमंचावरती असं नसतं, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करायचा. तर मी आयकॉन 11 हेदवली संघाच्या एक सदस्याला सांगेल की आपण सरांचा यथोचित मान सन्मान या मुख्यमंच वेखंडे ब्रदर्स इथे आपण मुख्यमंचावरती पाहताय. पुन्हा इथे मोठा फटका खेळण्याचा गणेशभाई लोखंडे सरांच्या माध्यमातून सुधीरजी वेखंडे यांचा यथोचित मान सन्मान एक मायेची उद्दर्शाला आणि प्रेमाचं प्रत्येक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण क्रिकेटच्या निमित्तानं काय होईना परंतु आज या इथपर्यंत आपण पोहोचलात. तुमचे गोड गोड करतो काय सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर अमरजी वेखंडे यांचाही आम्ही विनंती करेल की रोहनजी परडे सरांना विनंती करेल की आपण चला मुख्यमंचावरती साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्यमंचावरती आपण करायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथे नशिबाचा चौकार मिळतो की काय असंच म्हटलं झालं. या चेंडूवरती सुद्धा मिळतील. त्यानंतर संदीपजी वेखंडे साहेब सुद्धा मुख्यमंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण मुख्यमंचावरती करायचा आहे. खूप खूप चांगल्या गोड गोड व्यक्ती आज वेळेवरती उपस्थित झालेल्या पाहायला मिळाल्या. वेखंडे ब्रदर्स ह्या टीम आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंगळूत त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळेल की तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया आता मैदानाच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या पाहायला जर सध्या स्थितीला धावसंख्या 33, एक गडी बाद. अजून उर्वरित 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावींची गरज आहे. बॅटची कडा होते तिथे मात्र क्षेत्रक्षेत्राला थोडंसं खराब राहिलं. या चेंडूवरती एक सिंगल तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही होणार नाही. एकच सिंगल आणि या एक सिंगलने धावसंख्या धावकावरती 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा धावफलकावरती. अजून उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावींची गरज. समीकरण जर पाहिलं थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतंय दत्तनगर डोळखाम हिरवली संघाला.
हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही. चेंडूचा थोडा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धावणे समीकरण इथे महागड ठरलं जात आहे. एकच चांगली गोलंदाजी केली जाते, गोलंदाज विश्वास करणं. आतापर्यंत शेवटचे आणि अंतिम 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. यावरचा शेवटचा आणि अंतिमचा चेंडू विश्वास, ज्या गोलंदाजाकडे विश्वास ठेवला होता त्या विश्वासने मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी केली. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एकूण टोटल 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात, 35 धावा झाल्यात. अजून उर्वरित 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. जांभूळवाड संघ चला प्लीज आपण येणं करायचं. जांभूळवाड संघ चला आपण लवकरात लवकर येणं करायचं, विलंब अजिबात नकोय आज. इथे कव्हरच्या दिशेने चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे तिथे महेश आंबरे, सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न परंतु अपयश. स्वतः शरीरभार जमिनीला लावला होता, एवढी मेहनत केली होती परंतु मेहनतीला फळ मिळालं नाही. मेहनत मात्र वाया गेली आहे महेश आंबरेची आणि तिथे चौकार पाहायला मिळाला. अति शेवटच्या आणि मुमेंटला इथे चौकार पाहायला मिळाला, त्याच्या फटक्याची गरजच होती आणि तो फटका आलाय फलंदाजाकडनं. एकूण 40 धावा फलकावरती आणि 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 39 धावा फलकावरती लागल्यात. आज मात्र आपल्याला आयकॉन पाहायला मिळत आहेत. गेली 4 दिवस 5 दिवस आयकॉनची हजेरी आपल्याला पाहायला मिळत नव्हती, पण आज शेवटच्या आणि फायनलच्या दिवसामध्ये एसबी माहलत एक प्लेअर आपण तटीय सर्कलमध्ये ऍड करायचा. आपले वेळ अतिशय जास्त घेतलेला आहे तर आपण एक प्लेअर तटीय सर्कलमध्ये घ्यायचा आहे. 5 प्लेअर आपल्याकडे मैदानाच्या बाहेर असतात तर आता आपल्याला 4च ठेवावे लागतील. परेश तर पुन्हा एकदा चेंडू खेळायला इथे पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक महेश गोडविंदे आले होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. वरती जोडले असल्याच्यामध्ये शंका नाही आहे. परेश पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन आहे. लास्यवा फटका, देखना फटका, सोहेबच्या बॅट मध्ये क्लासिकल फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती जर पाहायला तर अतिशय दर्जाचा फटका आणि 6 धावा पाहायला मिळाल्या आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या 49, उरलेले 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र विनिंग फटका सोहेबच्या बॅटमध्ये अतिशय सुंदर फलंदाजी. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये अतिशय सुंदर फटकेबाजी आणि परेशला मात्र आपल्या संघाला हार पत्करावी लागेल आणि सोहेब टीम विजयी ठरली गेली. दत्तनगर डोखाम हेदवली टीम, काँग्रेच्युलेशन टीम हेदवली आणि हाडलक टीम ठरली एसबी मालक संघ.